कांद्याचं काय मलाच बघावं लागेल, मलाच मनावर घेऊन करावं लागेल, नाहीतर ते काही होणार नाही. काय बसता यांच्या भरोशावर, यांना चिडचिड करण्यापासून वेळ भेटन तेव्हा ना. शांता, चहा भेटणार का आज तरी, का बाहेर जाऊन पिऊ आज पण? ठरवा तुम्हाला काय करायचं ते. घर जापायचं असेल तर देते करून, नाही तर या बाहेरून पिऊन. आज चुपचाप घरीत, मी काय रिकाम आहे का बाहेर चहा पीत बसायला? मला वावरांनी जायचंय, कांदे आलेले म्हटलं काढायला. हो आले मोठे, जस की तुम्हालाच काळजी आहे. किती जणींना घेऊन यायचे सांगा मला, येते मी वावरात बरोबर. सांगून ठेवलेले मी तसंच पहिले सगळ्यांना. जेवढे जण येतं तेवढा अन्न आण सगळ्यांना, आणि पहिलेच रोजाची बोली करून ठेव. 350 रुपये देईन, 350 रुपयाच्या वरती देणार नाही. मग पुढे येऊन तिथे नाटकं करू नका म्हणा, आणि इथूनच सांगून आण. तिथे येऊन गप्पा मारत बसती तू त्यांच्याशी, तुला तर अक्कल नाही काही. तिथे येऊन बोलावं का काय करावं का काम करून घ्यावे. असं करा ना हो, जास्तीची बडबड करूच नका. तुम्हीच बाया बघा तिकडं, तुम्हीच कांदे काढून घ्या, मी येईन माझी. तुमचं तर नेहमीची नाटक आहे. म्हणजे मी माझ्या इथल्या बायका आणा, त्यांच्याकडनं गोड गोड बोलून काम करून घेते घ्या, आणि तुम्ही पुन्हा माझी चकला काढणार. त्यापेक्षा जा तुम्हीच काम करा, तुम्हीच बाया आणा आणि करून घ्या. आण चुपचाप बाया घेऊन ये, तुला दिली मी ती जिम्मेदारी. हा मग नाटकं नको करू, चुपचाप आण 2-4 बायका आणि ये वावरानी बरोबर. होत नाही स्वतःच्याने काही, तसे तर माझ्यावरच अवलंबून आहे, आणि शहाणपणा मला शिकवते. तोंडातल्या तोंडात काय बडबड करती? हिम्मत असेल तर जोराने बोल ना. चहा आणते म्हटलं, बसता का जाता? आण पटकन. काय झालं शांताबाई, तोंड पाडून का बसली एवढी? नाही काही नाही झालं, तोंड बिन पाडून नाही बसले. बरं शांताबाई ऐक ना, तिकडच्यांचा फोन आला होता ना बाई. हो काय सांगतेस? अरे वा, काय म्हटले ते? ते म्हटले की येऊन जा म्हणे तुम्ही घरदार बघायला. आता घरदार बघायला बोलवलं म्हणजे शांताबाई, त्यांना मुलगी पसंत असेल तेव्हाच त्यांनी त्यांचं घरदार बघायला बोलवलं ना, नाही तर कशाला बोलवतील ते आपल्याला घरदार बघायला? हो मग तसंच आहे ते. काय गप्पा चालले मैत्रिणींच्या दोन्ही? ये ना, काही नाही गप्पा, असंच बोलणं सुरू होतं. तर शांताबाईला ते सांगत होते, परवा माझ्या नंदीला ते पाहुणे आलते ना बघायला. हा ते गंगापूरचे ना. हो काय, कसं झाला कार्यक्रम मग? छान झाला कार्यक्रम, एकदम छान झाला. तर मग त्यांचा फोन आलता ना, ते म्हणे की येऊन जा म्हणे आमचं घरदार बघायला. म्हणजे त्यांना मुलगी पसंत असेल तेव्हाच म्हटले ना ते घरदार बघायला येऊन जा. हो मग जावं लागेल बाई आता. चांगलं आहे, पण शांताबाई सांगत होती मुलगा चांगला आहे, तिच्या नंदेच्या गावचा आहे म्हणून. तेच ना आता जावं लागेल. मग आता इथे सासू सासरे आहे, तोपर्यंत जाऊन बाई आम्ही. आणि का शांताबाई, सीमाला न्यावं लागेल का सोबत, का तिला न घेताच जाऊ आम्ही मोठे बघून येऊ? नाही तिला घेऊन जा ना. तिला कशाला ठेवता घरी? तिला राहायचंय त्या घरामध्ये, आणि तुम्ही जाऊन काय करता नुसते? जा तिला घेऊन. हां ते पण म्हणा, जातो मग सगळेच. काय चाललंय ग बोलणं मला सोडून? काही नाही, मला ते सांगत होते त्यांना, त्या पाहुण्यांचा फोन आला म्हणून त्यांनी बोलवलं आपल्याला तिकडे घर बघायला. तर मग आपण जाऊन येऊ. मग आता बोलते घरच्यांशी जाऊन कधी जायचं आणि काय जायचं ते. तर मग तेच विचारत होते, सीमाला घेऊन जायचं का नाही घेऊन जायचं. हा मग सीमाला तर घेऊनच जावं लागेल ना. ती बघन, तिला राहायचंय त्या घरामध्ये, ती बघन. आपण तर बघूच म्हणा, पण तिला पण तर बघावंच लागेल ना सगळं. मी काय म्हणते, ते आपण नंतर बघूया. आता माझ्या इथं कांदा तोडायला जायचंय, तर कांदा काढायला जायचंय, तर चला बरं तिकडं. हां त्याच्यासाठीच तर आलो ना मग शांताबाई आम्ही, त्याच्यासाठीच आलो. सांग मग किती रोज देशील ते सांग बाई पहिले. 350 दिन बाई, 350 पुरतं मला द्यायला. हां 350 पुरतं बाई. मला वाटलं म्हणती का काय 300 उन्हाचं, म्हणून मग 300 वगैरे नाही पुरत बाई शांताबाई. नाही मला कळतं ना, ऊन ताण खूप आहे, येत नाही बाहेर लवकर. तुम्ही आहेत तर मग तुम्हाला 350 नाही देऊ, फक्त खना काम करून घेऊ बाई. मग ते रोज उन्हा तानाचं जायला पुरत नाही आपल्याला. तसा किती दिवस लागतील मग तसे? नाही मग एका दिवसात नसेल शांताबाई ते काम. नाही कशाचं एका दिवसाचं, चांगलं 4 दिवस लागतं ना आपल्याला बरोबर. घ्या मग डबे वगैरे बांधून घ्या सगळ्यांनी, तिथं जेवण करू. उन्हाचं थोडं दम घेता येतं मग. चला बरं पटकन, मग फार वेळ नको करायला. हां चला. शांताबाई कांदा खूपच वाळला ना तुझा. लईच दिवस लावले ना शांताबाई, लवकर कामं करून घेत जा ना ग. किती दिवस लावती? आता काय करू, मला ती होळी झाली आणि काय झालं, मग तिच्याकडे गेलो पाहुण्यांना बघायला, आणि मग त्यात राहून गेलं ना आज का. आता तेच मग हे झालं, मग आता काढून घे बाई आपण. लगा म्हणतो आता मग कामाला, मग पुन्हा पाण्याचा आणि त्याचा ब्रेक होतच राहतो मध्ये. ऊन लय ना म्हणून म्हणतो. हो भाऊ, लागतोच आता, लगेच भेटतोच आम्ही लगेच. हां डोक्यात जरा बांधून घ्या चांगलंपणे, नाही तर उन्हाच्या तडकी बिडकेमध्ये आजारी बिजारी पडतात, परेशानी होऊन जाईल तुमची ना आमची दोघांची. हा भाऊ करतो आम्ही, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही बघा तुमचे तिकडचे काम आहे, आमच्या जवळ शांताबाई लक्ष देते ती. हो देते ना, शांताबाई मोठी लक्ष देते. आवरा. ओ भाऊ इथं मटका भरून ठेवा पाण्याचं, तीनदा लागतं. मग ते पार तिकडं कोण येत राहील, आणि कितीदा तुम्हाला आवाज देऊ आम्ही. इथं आणून भरून ठेवून द्या. हो आणतो ठेवतो. कामाला लागा फक्त आता लवकर. काय बाई शांताबाई, काही वाद झाले काय? हे काऊन एवढे उखडलेले तुझे रामभाऊ?
त्यांना काय लागतं उखडायला, तसेच आहेत ते. झालं तर होतं म्हणा तसं कूलरवरनं. जाऊ दे, पुन्हा गणगण करतीन गप्पा मारत बसलो तर. सांग नंतर लागू कामाला. चला बरं. हां हां. ऐक 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 ऐक,